चला फलंदाज जास्त वेळ घेऊ नका, आपण त्वरित या. पंच आपण त्या ठिकाणी टायमिंग लावा, टायमिंग नुसार त्या ठिकाणी काउंट करा. गेल्या 2 दिवस आपण वेळेमध्ये सामने सुरू केलेत, वेळेमध्ये संपले गेलेत. आजही त्याच पद्धतीने त्या ठिकाणी टायमिंग लावा. आदरणीय शिवाजी दादा मध्ये हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी आयोजकांतर्फे मान सन्मान केला जाईल. चला दादा, आपला या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव ही आपल्या भारत देशाची संस्कृती, त्यानुसार आलेले पाहुणे हे आपल्याकडे देवाप्रमाणे असतात. त्यांचा मान सन्मान राखणे आपलं कार्य असतं. तेच आज या आयोजनामध्ये आपण आयोजकांतर्फे करतोय. आणि खूप दूरवरून या ठिकाणी खेळण्यासाठी परंतवाडी ही देखील या ठिकाणी उपस्थित झाली. त्यांचंही आयोजकांतर्फे सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपण दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेत. दरम्यान या ठिकाणी काय लाजवाब एफर्ट, काय झेल पकडली या पहिल्या चेंडूवरती. पहिला गडी बाद होत असताना बेडीसगाव संघाचा लाजवाब एफर्ट देऊन त्या ठिकाणी झेल कॅरी केला गेलाय आणि पहिला गडी बाद होतोय बेडीसगाव संघाचा. समाजकार्य चांगली झेल त्या ठिकाणी कॅरी केली गेली आणि पहिला गडी मात्र बाद झाला गेला या बेडीसगाव संघाचा. नवका फलंदाजाला पुन्हा बॅटची लेटिंग एज, त्या ठिकाणी पुन्हा चांगला एफर्ट देणं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षकाने झेल मात्र जमिनीला दान केली गेली आहे. गोलंदाजी तर आपण चांगल्या प्रकारे पाहतोय. गोलंदाज तेजस याची झेल उडाली होती, हे झेल घेणं मात्र अपेक्षित होतं. क्षेत्ररक्षकाला झेल जमिनीला दान झाली गेली. तत्पूर्वी एक सिंगल धाव मात्र धाव फलकावरती लागली गेली आहे. या एका धावेने खातं ओपन झालं गेलं बेडीसगाव संघाचं. गोलंदाज तेजसचा विचार केला तर अद्यापपर्यंत चांगली गोलंदाजी, 2 चेंडू फेस केले गेलेत, 1 विकेट्स मिळवली, 1 धाव खर्च केली गेली आहे. या ठिकाणी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज तुषारचा, प्रयत्न असफल झाला गेला. निर्धाव चेंडू. पहिला सामना आपण पाहायला गेला माळेगाव संघात, त्या ठिकाणी मात्र विजयी ठरला गेला. तब्बल 92 धावांचं टार्गेट दिलं होतं. म्हणजे फलंदाजीसाठी हे पिच अनुकूल आहे. धावा होत आहेत, त्या फक्त प्रयत्नाने कराव्या लागतात. हाई चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. या चेंडूवरती मात्र उत्तर नव्हतं तुषार या फलंदाजाचा. चेंडू विसावलाय कीपरच्या हातामध्ये. पुन्हा एक निर्धाव चेंडू येत असताना पाहतोय. 4 चेंडू फेस केले गेलेत, अवघी 1 धाव धावफलकावरती पाहतोय बेडीसगाव संघाची.
म्हणजे या ठिकाणी गोलंदाज तेजस मात्र हेवी ठरले जात आहेत फलंदाजांवरती, हे या ठिकाणी आपण पाहतोय. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी या गोलंदाजाची. पुन्हा त्या ठिकाणी फटका सजवला, क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे परंतु बॅकअप त्या ठिकाणी चांगलं आहे. दुसरा दागाव्याचा प्रयत्न होतोय आणि फलंदाज बाद. पहिलं षटक तर संपलं गेले. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत, 2 धावा, 2 गडी बाद. लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर दिनेश रसाल दादा आमचे 1 नंबर. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाज मनोजला वापरला जात आहे. ज्याप्रमाणे तेजसने गोलंदाजी केली गेली, अवघ्या 2 धावा मात्र खर्च केल्या गेल्यात, त्याच प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी होईल का? गोलंदाज मनोजची स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहितला पाहू, नॉन स्ट्राईक एंडला आपण तुषारला पाहतोय. हा चेंडू पहिलाच हाताळलाय मनोजने. पंच डिसिजन, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. बेडिस्कम संघाच्या धावफलकावरती तब्बल 3 धावा आपण धावफलकावरती आता पाहतोय. धावफलक कुठेतरी या ठिकाणी मोठं लगवावं लागेल. या मैदानाचा विचार केला तर धावा होत आहेत कुठेतरी 5 षटकांमध्ये 60-70 धावांचं टार्गेट समोर ठेवावं लागेल. समोर टीम आपण पाहतोय वर्णे, तगडी फलंदाजी या संघामध्ये देखील आपण पाहतोय. तदरम्यान हा चेंडू देखील व्हाईट बॉल. ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये आपण माळेगाव संघाची गोलंदाजी पाहिली होती, त्या गोलंदाजांच्या मार्फत देखील भरपूर सारे व्हाईट बॉल त्या ठिकाणी हाताळले होते. तेच या ठिकाणी आपण मनोजच्या गोलंदाजा मार्फत देखील पाहतोय. एक व्हाईट बॉल तर त्या ठिकाणी आला गेलाय. हा चेंडू मात्र चांगला आलाय. मनोज गोलंदाजाचा निर्धाव चेंडू येतोय. अद्यापर्यंत तरी फलंदाजांना थांबवलं जात या वर्णे संघाकडून. फलंदाज रोहित त्या ठिकाणी चेंडू बीट होतोय. हा फटका आलाय, फटका हवेत, गॅप मध्ये फटका येतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सीमारेखा पार येतोय चौकार.
2 धावा कंप्लीट. हा फुटचा पुन्हा ऑफसाईडला फटका. त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षक पुन्हा तैनात आहे. चेंडू अडवणार फेकणार. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. चुकी केली गेली त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु चुकीला माफी नाही आहे. ही एक धाव अजून त्या ठिकाणी ऍड केली जाईल म्हणजे तब्बल या 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहे. पुन्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 16 धावा धावफलकावरती. चांगली कॉलिंग त्या ठिकाणी चांगला ताळमेळ देखील दोन्ही फलंदाजांचा आपण पाहतोय. म्हणूचा हा पुढचा चेंडू पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. त्या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट झालाय सक्सेसफुल. चेंडू गेलाय सीमारेखा पार. येतोय पुन्हा एक ब्रँडेड चौकार.
हा देखील चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात होता. याही 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपण पाहतोय तब्बल धावफलकावरती 29 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या चेंडूवरती कुठेतरी षटकारा आला होता. त्यानंतर चांगलं कमबॅक करताना आपण राहुल या गोलंदाजाला पाहतोय. पंच नो बॉल. तिथे हा नो बॉल असेल. पंच डिसिजन नो चेंडू. नो +2 अशा या 3 धावा या ठिकाणी येतील. पुढील चेंडू मात्र असेल फ्री हिट. या फ्री हिटचा फायदा मात्र उचलावा लागेल रोहित या फलंदाजाला. अद्यापर्यंत रोहितचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 13 धाब्यांवरती तो रोहित खेळतोय. पहिलं षटक आलं होतं अवघ्या 2 धाब्यांचं. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक आपण पाहिला या दोन्ही फलंदाजांच्या मार्फत. तब्बल 30 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नो चेंडू घोषित केला गेलाय आणि पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. या फ्री हिटचा फायदा उचलला जाईल का रोहित या फलंदाजाकडून? कारण समोर गोलंदाज आपण राहुलला पाहतोय. चांगला चेंडू त्या ठिकाणी चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. या राहुल गोलंदाजाचा निर्धाव चेंडू हाताळलाय. फ्री हिटचा चेंडू मात्र त्या ठिकाणी पुरेसा फायदा घेता आला नाहीये. फलंदाज रोहितला निर्धाव चेंडूची सांगता झाली गेली आहे. तिसरं षटक मार्गस्थ. 3 चेंडूंची फेकी अद्यापर्यंत झाली गेली आहे. 30 धावा धावफलकावरती पाहतोय बेडिस्कॉफ संघाच्या. हा देखील फटका सजवला ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चांगली फेकी त्या ठिकाणी झाली गेली आहे. तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 32 धावा धावफलकावरती बेडिस्कॉफ संघाच्या. हा देखील चांगले बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे एकमेकांसमोर आज या मैदानामध्ये लढतायत. आजची तिसरी रात्र. या तिसऱ्या रात्रीमधली ही दुसरी मॅच आपण अनुभवतोय. या ठिकाणी पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चुकी केली गेली. आउटफील्ड मात्र खूपच फास्ट येतोय चौकार. बाहेर काढण्याचं काम या रोहितने केलंय. या दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल झाला. निर्धाव चेंडू आला गेलाय. षटक संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 36 धावा धावफलकावरती. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. वर्णे संघ विनंती असेल आपण त्वरित चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तीन षटकांचा खेळ संपला गेला. चौथ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज वापरला जातोय कैलास. नो बॉल घोषित केला गेलाय.
चांगला फटका देखील पाहिला. पहिला चेंडू फेस करत होता कैलास हा गोलंदाज. पहिल्याच चेंडूवरती षटकार त्या ठिकाणी ठोकला आणि नो बॉल. या पुढील चेंडू देखील असेल फ्री हिट. फलंदाज आपण पाहतोय तुषारला. तुषारच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. मोहन गोलंदाज साठी सज्ज झाला आहे. पहिला चेंडू त्या ठिकाणी फेस केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झाले गेले. दुसरा धाब्याचा होतोय प्रयत्न. वन शॉट म्हणजे एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. जे काही नियम आहेत ते नियम पंच अगोदरच सांगतायत, तुम्हाला सक्त ताकीद देत आहेत. त्या नियमांचं जर तुम्ही उल्लंघन केलं गेलं तर दंडित मात्र त्या ठिकाणी निश्चितपणे केलं जाईल. तेच काम करत असताना आपण पंच पाहतोय. मेन पंचांच्या भूमिकेत कैलास पांगारी आणि लेग पंच आपण पाहतोय संजू हिंदोळा. हा देखील स्टेप आउट होऊन फटका सजवला. कॅप झोन मध्ये कॅप मोठा येतोय षटकार. संघर्ष राहिला गेला या बेडिसगाव संघाचा. वाटलं गेलं होतं पहिल्या षटकामध्ये 2 धावा 2 विकेट्स महत्वाच्या आल्या होत्या, तरी देखील तिथून संघर्ष करत अद्यापपर्यंत चांगली फलंदाजी. मात्र या दोन्ही फलंदाजांची राहिली गेली आहे. तुषार आणि रोहित 50 मात्र दोन्ही खेळाडूंची त्या ठिकाणी पार्टनरशिप झाली आहे. 50 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजांची देखील आपण पाहतोय. तदरम्यान एक निर्धाव चेंडू आला गेला या मोहन गोलंदाजाचा. हा देखील स्टेप आउट होऊन काय लाजवाब परफेक्ट शॉट त्या ठिकाणी खेळलाय फलंदाज तुषारचा. येतोय षटकार. हाही फटका सजवण्याचा प्रयत्न. फटका फसला गेलाय त्या ठिकाणी. झेल होईल का? झेल जमिनीला दाद झाली गेली आहे. झेल सोडली गेली आहे तुम्ही तुषार या फलंदाजाची. ज्या फलंदाजाने आक्रमकता दाखवली गेली आहे, जो फलंदाज चांगली फलंदाजी करतोय. षटक संपलं गेलं या. आणि धावफलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल 60 धावा धावफलकावरती लागले गेले. आता बेडिसगाव संघाच्या म्हटलं होतं पहिलं कुठेतरी 60 ते 70 धावांचं टार्गेट समोर ठेवावं लागेल. त्याच दिशेने मात्र वाटचाल आपण पाहतोय या बेडिसगाव संघाची. 60 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहतोय. अजूनही शेवटचं अंतिम षटक मात्र शिल्लक मैदानामध्ये. गोलंदाज वापरला जातोय शेवटचं षटक घेऊन अनिल.
एक सिंगल धाव या पहिल्या चेंडूवरती अनिल या गोलंदाजावरती आली आहे. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फलंदाजाचा प्रयत्न असफल झाला. एक निर्धाव चेंडू आला गेलाय. 61 धावा धावफलकावरती. शेवटचे अजूनही 4 चेंडू मात्र शिल्लक असतील अनिल या गोलंदाजाचे. स्ट्राईक एंडला फलंदाज तुषार. हाही फटका ऑफ साईडला सजवलाय. गॅप झोन मध्ये 1 बाउन्स येतोय चौकार. एक चौकार तर आलाय या त्या षटकामध्ये. हाही फटका सजवलाय. काय लाजवाब टायमिंग. षटकार. मेस्करवाडी क्रिकेट संघाचं नादच आहे तुला. मेस्करवाडी क्रिकेट चांगली फलंदाजी आपण तुषार या फलंदाजामार्फत पाहतोय. तब्बल 46 धाब्यांवरती खेळतोय. हा चेंडू मात्र वाईड असेल. 51 धाव अंकित केली जाईल धावफलकावरती. धावा पाहतोय बेडीसगाव संघाच्या तब्बल 72 धावा. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक या षटकातले. हाही फटका फसला. चेंडू हवेत आहे. या ठिकाणी झेल पकडली जाईल का क्षेत्ररक्षकाने. झेल मात्र सोडली गेली आहे. दुसरा धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चौऱ्याहत्तर धावा. तुषार एकटा 48 धाब्यांवरती खेळतोय. 2 धावा या चेंडूवरती अंकित केल्या जातील का. या तुषारची 50 कंप्लीट होईल का. या ठिकाणी फटका सजवलाय ऑफ साईडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकाने चुकी केली गेली. आलाय चौकार आणि या तुषारची 50 मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. आपले कर्णधार यायचे टॉस स्पिन करून घ्यायचंय. चला बेडीसगाव संघ विनंती असेल आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वर्णे संघ आपले फलंदाज देखील आपण तयार ठेवायचे. शिंगडोळ संघाचा कर्णधार आणि परंतवाडी संघाचा कर्णधार आपण त्वरित यायचंय टॉस स्पिन साठी. चला फलंदाज आपण देखील लगेच या.
शेवटचा पुकारा फलंदाज जर एंटर नाही झाले तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात घ्या. तदरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. शिंगडोळ आणि परंतवाडी या दोन संघादरम्यान या ठिकाणी मात्र टॉस केला जातोय. या पुढील आपली मॅच असेल, दोन्ही संघ आपण देखील तयार राहायचे. चला फलंदाज लवकर या, अन्यथा पंच त्या ठिकाणी पॅनलाइज करतील, नंतर कोणाचाही आक्षेप या ठिकाणी ऐकून घेतला जाणार नाहीये. शिंगडोळ सकाळी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपण ही मॅच संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तदरम्यान या ठिकाणी सामन्याला झाली सुरुवात. पहिला चेंडू त्या ठिकाणी वाईड म्हणजे एक अवांतर धावफलकावरती अंकित होईल. या अवांतर धावेने मात्र खातं ओपन होत असताना आपण पाहतोय वर्णे संघाचं तब्बल 79 धावांचं टार्गेट चेस करायचंय. त्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली गेली. एक धावफलकावरती लागली गेली. हा पुढचा चेंडू, पुढचा चेंडूवरती फटका मात्र सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडविणार फेकणार. तत्पूर्वी एक सिंगल धाव या चेंडूवरती अंकित केली जाईल आणि 2 धावा तब्बल धावफलकावरती वर्णे संघाच्या आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय तुषारला, फलंदाज स्ट्रायकेटला तेजस. या ठिकाणी तेजसने फटका सजवला. स्ट्रेट ऑन द ड्राइव्हचा फटका कार्पेटच्या सहाय्याने चेंडू निघून जातोय. सीमारेखा पार येतोय. पहिला चौकार. हा पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचेल का? पोहोचला होता परंतु त्या ठिकाणी झेल मिस झाला गेलाय. चांगलं बॅकअप मिळायला गेले. दरम्यान या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहतोय. हा देखील चांगला फटका सजवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी तुतू बाय बाय करण्याच्या नादात डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न होता, तो असफल झाला आणि बघता बघता या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. चांगलं ताळमेळ देखील पाहतो तेजस आणि भाऊ. 10 धावा धावफलकावरती पहिलं षटक मार्गस्थ पाहतोय तुषार या गोलंदाजाचं. 4 चेंडूंची फेकी अद्यापपर्यंत झाली गेली आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता फटकेबाजी करावी लागेल कारण 79 धावांचं टार्गेट चेस करायचंय वर्णे संघाला. ज्याप्रमाणे बेडिसगाव संघाच्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा होत्या, त्यानंतर मात्र काय फटकेबाजी केली गेली आहे. तीच फटकेबाजी करत असताना या ठिकाणी पुन्हा चेंडू हवेत होता. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो. चेंडू अडविणार फेकणार. तत्पूर्वी या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 12 धावा धावफलकावरती. हा पुढचा चेंडू या षटकातला मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक असताना चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सजवताना आपण बेडिसगाव संघाला पाहतोय. हा या अगदी ब्लॉक आउट पद्धतीचा चेंडू होता. चांगला खेळून काढला गेला. कार्पेटच्या सनी चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी चुकीची फेकी पाहायला मिळाली. जर विकेट किपरच्या हातामध्ये तो थ्रो आला असता तर कुठेतरी धोक्याची घंटा वाजली गेली असती. रनआउटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला असता. तसं काही घडलं गेलं. अवघी सिंगल धाव या ठिकाणी आली गेली आणि पहिलं षटक मात्र या ठिकाणी संपलं जात आहे. पहिल्या षटकाच्या अंती वर्णे संघाचं धावफलक आपण पाहतोय 13 धावा धावफलकावरती.
दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. गोलंदाजीसाठी गोलंदाज वापरला जातोय राजू. मात्र फलंदाज आपण स्ट्राईक एंडला पुन्हा पाहतोय तेजसला. तेजस आणि भाऊ अशी ही सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळी साकारतीय. वर्णे संघाकडून खेळी साकारत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. राजू या गोलंदाजाची स्ट्राईक एंडवरती आपण तेजसला पाहतोय. हा चेंडू मात्र अतिशय वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळलाय. निर्धाव चेंडू आलाय पहिला. चांगलं कमबॅक या षटकामध्ये राहील का? पहिल्या षटकात कुठेतरी 13 धावा खर्च केल्या गेल्यात. या षटकातला पहिला चेंडू तर निर्धावाला गेला. हा पुढचा चेंडू राजूचा होता. त्या ठिकाणी लेडिंग गेज, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता. क्षेत्ररक्षकाने झेल सोडली आहे. तेजस या फलंदाजाची जीवदान मिळाले गेले या तेजस फलंदाजाला. त्या जीवदानाचा फायदा मात्र उचलावा लागेल, कारण 79 धावांचं टार्गेट चेस करायचंय तुम्हाला. त्या उद्देशाने मात्र फटकेबाजी करावी लागेल. अद्यापपर्यंत पाहिजे तसे फटके मात्र आले गेले नाहीत. तरी देखील धावफलकावरती धावा 15 लागल्या गेल्या. 2 चेंडूंची फेकी झाली गेली या षटकातले राजू या गोलंदाजाची. हा देखील फटका सजवताना चेंडू हवेत गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र कुठलीही चुकी होणार नाहीये. झेल पकडली गेली आहे. पहिला गडी बाद होत असताना वर्णे संघाचा संतोष शेंडे कुठे असतील? आपण थोडी स्टेज वरती यायचंय. संतोष शेंडे. राजूचा हा पुढचा चेंडू. नौका फलंदाज या ठिकाणी पुन्हा बॅटची लेडिंग एज लागली गेली. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी, चांगला एफर्ट दिले गेले. चेंडू स्टॉप केला गेलाय. अवघी एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. जर ते एफर्ट दिले नसते या क्षेत्ररक्षकाने तर कुठेतरी त्या ठिकाणी बाउंड्री गेली असती. 3 धावा त्या ठिकाणी मात्र वाचवल्या गेल्यात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण बेडिस्कप संघाकडून पाहतोय. भाऊ वन स्ट्राईकला होता. त्या ठिकाणी मात्र फुल टॉस चेंडू होता. त्या ठिकाणी गॅप बघितला. त्या गॅप मध्ये त्या ठिकाणी चेंडू ढकलून दिलाय. जातोय सीमा पार, येतोय चौकार. कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी.
मनोज दादा भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल आपण स्टेज वरती येऊन बसून घ्यायचंय. आमचे एक नंबर दिनेश रसल दादा आमचे एक नंबर. नेहमीच क्रिकेट प्रेमींना ज्यांची साथ असते तेच आमचे दिनेश दादा रसाळ यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं गेलंय. षटकार हॅट्रिक साठी मात्र या ठिकाणी प्राइज आल्या आल्या लागलं जात या आदरणीय दिनेश दादा रसाळ यांच्याकडून 6,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी षटकार हॅट्रिक साठी, चौकार हॅट्रिक साठी आणि विकेट हॅट्रिक साठी देखील. प्राइज तर लागले गेले. या ठिकाणी सामना पाहतोय आपण बेडीसगाव विपक्षात वर्णे या दोन संघात दरम्यानची ही लढत पाहतोय. गोलंदाज मंगेश त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतो. या ठिकाणी फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. दुसरा दाब्याचा प्रयत्न करत असताना या ठिकाणी लाजवाब एफर्ट त्या ठिकाणी मंगेशच्या पाहिले. धाव बाद होत असताना आपण फलंदाज भाऊला पाहतोय. पेटून उठलेला धगधगता रान आहे, स्वच्छ साधा त्यांचा राहणीमान आहे, कार्यकर्त्यांसाठी भाऊ जीव की प्राण आहे, म्हणूनच दिनेश रसाळ दादा कर्जत खालापूरची शान आहे. समाज कार्यासाठी आणि प्रेक्षक वर्गांसाठी देखील या ठिकाणी सुवर्ण संधी. आयवा कॅच साठी तब्बल संघाच्या पाहतोय. तब्बल 79 धावांचं टार्गेट चेस करत असताना अद्याप पर्यंत तरी आपण पिछाडी वरती पाहतोय तो वर्णे संघाला. रोहित गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना चौथं षटक घेऊन येतोय तो रोहित. 3 षटकांचा खेळ संपला गेला. 22 धावा धावपलकावरती पाहतोय. तब्बल 79 धावांचं टार्गेट चेस करत असताना अद्यापपर्यंत तरी आपण वर्णे संघाला पिछाडीवरती पाहतोय आणि मजबूत स्थितीत आपण बेडीसगाव संघाला पाहतोय. हाही फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी झेल पकडली गेली आहे. विकेट जाती ती अमन या फलंदाजाची. आहो समाज कार्या चौथ्या षटकाला सुरुवात. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली आहे. त्यानंतर हा चेंडू देखील चांगला हाताळला गेलाय गोलंदाज रोहित कडून. निर्धाव चेंडू. नौका फलंदाज राहुल स्ट्राइक एंड वरती होता. पहिला चेंडू निर्धाव खेळून काढला गेलाय. ज्या ज्या वेळी आदरणीय दिनेश दादा रसाळ मंचावरती असतात त्या त्या वेळी मात्र बक्षीस वारंवार लागलं जात आहे. या ठिकाणी चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाची. तदरम्यान येतो एक चौकार. दादा आमचे एक नंबर.
विजयासाठी वर्णी संघाला पूर्णपणे औपचारिकता या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतोय. पूर्णपणे बेडीसगाव संघाचं पारडं या ठिकाणी जड असताना पाहतोय. शेवटचं अंतिम षटक गणेश हा गोलंदाज त्या ठिकाणी वापरला जातो बेडीसगाव संघाकडून. 6 चेंडू आणि 46 धाव्यांची अजूनही गरज. पहिला चेंडू त्या ठिकाणी मात्र हाताळला. काय लाजवाब एफर्ट त्या ठिकाणी झेल पकडली जाते. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट मिळवत असताना गणेश या गोलंदाजाला आपण पाहतोय. रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर. हा देखील लॉर फुल टॉसचा चेंडू होता. फटका सजवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल पकडली गेली. झटका लागला जातोय तो 5वा वर्णी संघाला.